उन्हाळ्याच्या दिवसात आणि जेवणाची दुप्पट चव वाढवणारी अशी गावरान पद्धतीची कैरीची चटणी आज आपण पाहणार आहोत. अगदी थोडे साहित्य आणि पारंपरिक पद्धतीची ही चटणी आपण बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे एक आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मीडियम साईजचा, एक मीडियम साईजचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, 2 मी हिरवे मिरची घेतलेल्या आहेत, नंतर 1 इंच एवढा आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 5 ते 7, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच हिंग, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि मोहरी घेतलेली आहे. तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे आंबा चिरून घेऊया. तर आपण कांदाही मोठ्या मोठ्या स्लायसेस मध्ये कट करून घेऊया. तर आता आपण हे आंब्याचे तुकडे, नंतर कांदा, कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदा आंब्याच्या फोडी टाकूया. कांदा, मिरची, आलं लसूण, 1 चम्मच जिरे, आणि हे आधी वाटून घेऊया. आता यामध्ये आपण ही कोथिंबीर ऍड करूया आणि पाणी न घालता बारीक करायचे आहे. तर इथं आपली चटणी बारीक झालेली आहे. चटणी अगदीच बारीक करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवली की चवीला छान लागते. हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. मध्ये आपण मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. या चटणीमध्ये गूळ किंवा साखर ही ऍड करू शकता, त्यामुळे ही चटणी खाण्यासाठी खूप छान लागते. आपली चटणी वाटून झालेली आहे. आपण याला फोडणी देऊया. फोडणीसाठी आपण फोडणी पात्र घेऊया. त्यामध्ये तेल 2 चम्मच, नंतर 1 चम्मच मोहरी. मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये टाकणार आहे. मोहरी छान तडतडली की आपण त्यात टाकणार आहे 1 अर्धा चम्मच हिंग आणि नंतर कढीपत्ता. हे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आणि ही जी आपली चटणी आहे त्याच्यावर ही फोडणी पसरून द्यायची. आणि ही फोडणी आपण मिक्स करून घेऊया. तर आपली कच्च्या कैरींची चटणी तयार झालेली आहे. तर मी यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्ही लाल मिरची वापरून सुद्धा ही चटणी तयार करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं तसंच की गूळ आणि साखर दोन्हीतलं कोणतंही एक वापरू शकता, त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते. तर ही चटणी आहे ती तुम्ही वरण भात नंतर जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता.
तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या अनंत पंख या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.